भूमिकन्या रे। काय झालं? काय नाही, काही नाही। मग एवढी शांत शांत काय असाच? अहो खरंच काही नाही। आईला नाही सांगणार? अहो आई यांना कधीपासून फोन करते, फोनच उचलत नाही। तुमचं काही बोलणं झालंय का त्यांच्या बरोबर? नाही। माझ्यावर चिडलेत म्हणून मुद्दाम करतायत ना? हे वेड्याबाई, अगं मुद्दाम कशाला करेल? तो मुंबईला गेलाय की नाही कामासाठी, आणि कामात असला ना की तो फोन वगैरे सगळं बंद करतो। आणि तू म्हणशील की चिडलाय, तर तो केव्हाच विसरला असेल की तो तुझ्यावर चिडलाय। तरी बी अगं खूप दिवसांनी मुंबईला गेलाय तो, मित्रमंडळ भेटलं असेल, रमला असेल त्यांच्यात। माझा हर्षवर्धन घरी असला ना की घर कसं एकदम हसत खेळत असतं। बोल ना। हॅलो लक्ष्मी मॅडम, झालं का गुलुगुलू बोलून? नाही झालं असत तर उद्या हॉल तिकीट घेऊन या। लास्ट डेट आहे उद्या हॉल तिकीट घेऊन यायची। उगा डेट चुकली ना तर परीक्षेला बी बसायला मिळायचं नाही। नाही नाही, मी बघते। ठेवू का? काय ग, कोणाचा फोन होता? मैत्रिणीचा। मैत्रिणीचा ना? एकदम असं दुःखाने का सांगते मैत्रिणीचा? हसून बोल, मैत्रिणीचा फोन होता। अहो आई काय करू काहीच कळत नाही। परत काय झालं? अहो एक तर हे कुठं जाऊन बसले ते माहिती, परीक्षा आल्यात तोंडाव पण अजून अभ्यासाचा पत्ता नाही। आता हॉल तिकीट आणायला जायचं, ते आणायला जायला पण वेळ मिळत नाही। काय करू काहीच कळत नाही बघा। अगं जा की हॉल तिकीट घेऊन ये आज। कशी जाऊ? कशी म्हणजे? बैल सोडवायला जशी गेली होतीस ना तशी। अगं जा पटकन, मी बघते तुमचं। जा जा जा। थँक्यू। येऊ का? या की। बळी बनकर? होय मीच। आम्ही पीक विम्या संदर्भात आलोय। असं होय? लक्ष्मी गोरपडे माझीच मुलगी? हा, तिनेच पाठवलंय। असं होय? या ना बस। लक्ष्मी गोरपडे यांनी बळी बनकर यांच्या नावाने पीक विम्यासाठी अर्ज केलाय। असं का? नाही, काय बोलली नाही हो। अहो कदाचित न सांगता अर्ज केला असेल। असं का? हे शेत बळी बनकर म्हणजे तुमच्याच नावावर आहे ना? माझ्याच नावावर आहे। कुठे आहे शेत? नाही म्हणजे आम्हाला शेताची पाहणी करावी लागेल, तुम्ही पण चला आमच्यासोबत। अहो त्यांची तब्येत बरी नाही, पोरगा आहे, याला घेऊन जा ना। हो मावशी, तसं नाही, ज्याच्या नावावर जमीन आहे ना त्यालाच यावं लागतं। आम्हाला ती जाऊन पाहणी करावी लागते, फोटो काढावे लागतात आणि त्याच ठिकाणी ते अपलोड देखील करावे लागतात। त्याशिवाय पीक विमा मिळत नाही। अहो म्हणजे काय होत असेल तर बघा ना, आता त्यांची तब्येत बरी नाही, माणूस मुद्दाम थोडीच करतो आहे। तुमचं बरोबर आहे मावशी, पण आम्हाला देखील नियमांचं पालन करावं लागेल ना। आम्हाला देखील नोकरी टिकवायची आहे, आमचं देखील घरदार आहे आणि सरकारचे नियम सध्या खूप कडक आहेत, कोणीच काही करू शकत नाही। त्यामुळे त्या ठिकाणी जाऊनच आपल्याला फॉर्म भरावा लागेल आणि तो अपलोड करावा लागेल। तुम्हाला जर यायला जमत नसेल किंवा पीक विमा नको असेल तर तसं सांगा ना, आम्ही जातो, पण नंतर आम्ही कधी येईल ते आम्हाला देखील माहित नाही। नाही नाही, मी येतो तुमच्या बरोबर। हा अशा दुखण्यात कुठे जाता तुम्ही त्यांच्या बरोबर? अगं बैलगाडीनं जाईन।
काय काळजी नको करू. एकदा काम लांबणीवर गेली ना की गेलीच. त्यापेक्षा हातासरशी उरकून घेतो. हं? चल चलूया. येतो जाऊ. सांभाळून जा. होय. नागवेकर, हा ते ऑनलाईन फॉर्म भरून घ्या. ओके सर. आणि हो ते त्यांच्याशी बोलून तो ऑफलाईन फॉर्म पण भरून घ्या. ओके ओके घेतो भरून. हा सर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्म भरून झालेले आहेत. अच्छा ग्रेट. माझी पण जमिनीची पाहणी झाली आहे. तुम्ही जे सांगितलं तेच पीक आहे. आता फक्त या कागदपत्रांवर सही करा. नागवेकर द्या तुम्ही. बरं तुमचं काम आटपलं की मग घरला जाऊया चहा पाणी. हो हो आम्ही तुला फोन करतोय. हा बाबा बोला ना. हा अगं ते फॉर्मवर सही झाली बरं का. ते तू पाठवलेले पीक विमावाले आलेत. कोण पीक विमावाले? तू माझ्या नावानं पीक विम्याचा फॉर्म भरला होता ना. मी मी कुठला फॉर्म भरला होता? हा? आणि बाबा आपल्या पीक विम्याचं ते काम मागच्याच महिन्यात झाले. आणि मी तर काय तुमच्या नावानं कुठं अप्लाय नव्हतं केलं. मग आपल्या शेतात आलेली ही माणसं कोण आहेत? माणसं? थांब फोन ठेव तू. मी बघतो बोलतो त्यांच्याशी. बाबा ऐका ना थांबा. कोण माणसं आली? साहेब माझी पोरगी तर म्हणते की तिने कुठला फॉर्मच भरला नाही म्हणून. मग तुम्ही म्हणजे तुम्ही कोण आहे? आपली माणसं आहेत ती. काय विमा काय मिळणार नाही. ते कारखान्यासाठी तुझी जमीन जर गेली तर तुझी काही हरकत नाही. आणि ना हरकत प्रमाणपत्रावर तुझी सही घ्यायची. आणि तशी तू सही दिलीच नसतीस म्हणून यांना सांगितलं आणि यांनी ते काम केलं. आता कारखाना आला की गेली तुझी जमीन. नाही मॅम म्हणून तुम्ही मला वेळ. चला रे काम झालं. अरे साहेब कुसो बाबा उठा ना. काय झालं बाबा? अरे वा गच्च, लई भारी काम केलंस की. एकदा का हर्षभाईने कारखाना टाकला की आपण बळीची जमीन घ्यायला मोकळे. हे बी काम लवकरच होईल. आता त्या बळीला रस्त्यावर नाही येळ नाही लागणार. हो त्याचं ना हरकत पत्र घावलंय ना आपल्याला. हे समजा बरोबर आहे. पण जर त्या लक्ष्मीने बळीला सांगितलं की आपण कोर्टात जाऊ, आपली फसवणूक झाली म्हणून सांगू, तर हे प्रकरण आपल्या अंगलटी येऊ शकतोय. नाही येणार.
लवकरच त्या बळीचा सूड घेणार आहे म्या. हा पण तारका हे कोर्ट आहे, आपल्याला लई सावधगिरीने खेळ खेळावा लागेल. सगळ्यात आधी ज्या माणसांना आपण पीक विम्याचे अधिकारी म्हणून पाठवलं होतं त्या माणसांना गायब करावं लागेल. त्यांना गायब कर नाहीतर तडीपार कर. जिम्मेदारी तुझी आहे. एकदा का हर्षवर्धनचा कारखाना उभा राहिला तर त्या बळीसकट समजांची जमीन माझी होणार. तर एक अडचण आहे. नाही म्हणजे त्या माणसांना आपण गायब करू, हर्षवर्धनचं काय करायचं? तो काय करील? तो इमानदार आहे. त्या बळीने कोर्टात दावा ठोकला तर तो त्याला वाचवायला जाईल. असं कसं जाईल? बळीने जीव वाचवला होता त्याचा, आणि जमीन विकली जाणार असेल तर बळी जगू शकणार नाही. तेव्हा हर्षवर्धन त्याच्या मदतीला जाणार आणि हे समज ती लक्ष्मी त्याला करायला भाग पाडेल. तारका तुला सांगतो, हर्षवर्धन मधली माणुसकीच त्याला बळी आणि लक्ष्मीकडे वळवल याची भीती आहे मला. आणि एकदा का तो लक्ष्मीच्या बाजूला फिरला समजा गोष्टी अवघड होऊन बसतील. मग आता काय करायचं? एक उपाय आहे. कंचा काय बी झालं तरी हर्षवर्धन आणि लक्ष्मीला आपण वेगळं करायचं. जाऊ नका म्हणलं तरी त्या माणसासोबत शेतात गेले. आता एवढ्या आजारी असताना जायची काही गरज होती का? अगं चक्कर येऊन पडले होते. किसन दादांची बैलगाडी आली तेव्हा कुठे यांना दवाखान्यात तरी नेता. अगं मी कधीची म्हणते यांना दवाखान्यात जाऊन या म्हणून, पण नाहीच म्हणते. होईन बरं असं म्हणून या माणसाने सगळं दुखणं घरात बसून अंगावर काढलं पाहिजे. आता तूच बघ, टायमावर तू तिथे पोचली नसती तर कसं झालं असतं? काय पाहिलं असतं आज? डॉक्टर साहेबांनी ना जे पथ्य पाणी सांगितलं असत ते तू सगळं यांना समजून सांग. माझं तर काय ऐकणार नाहीत पाहिजे. अगं नको काळजी कर, सलाईन लावून आणले आणि इंजेक्शन पण दिले. फक्त आता जास्त काम करू देऊ नका म्हणजे झालं. वाटेल त्यांना कसं बरं वाटेल ग लक्ष्मी? त्या लोकांनी माझ्याकडून सही घेतली ग. सह्या करायलाच गेले होते तुम्ही. ते माणसं त्याच्यासाठी झाले होते ना. तारकाची माणसं होती. त्यांनी माझ्याकडून आपल्या जमिनीवर कारखाना काढायच्या ना हरकत प्रमाणपत्रावर सही घेतली. अरे देवा, आता कसं ग? आता काय ते देवालाच माहित. माझं बी दुखणं एवढं होतं की मी कागद नीट बघितलंच नाही. ते म्हणले सह्या कर, मी सही केली. बाबा अहो नका काळजी कर, कुठं नाही जात आपली जमीन. अगं कशी जमीन नाही जाणार म्हणते लक्ष्मी? अगं ना हरकत प्रमाणपत्रावर सही घेतली त्यांनी माझी. हा मग ठीक आहे ना, कारखाना येईल तेव्हा जमीन जाईल, आधीच तर नाही जाणार. मग बघू ना तेव्हा. आणि मी तुम्हाला वचन देते, जोपर्यंत मी जिथे आहे ना तोपर्यंत काय गावात कारखाना आणू द्यायची नाही. आणि आपलीच काय, गावातला कुठल्याच माणसाची जमीन कारखान्याखाली जाऊ द्यायची नाही. तुम्ही नका काळजी करू. तसं झालं तर खरंच बरं होईल लक्ष्मी. बाबा तसंच होणार आहे, पण त्याआधी तुम्ही काय विचार न करता जरा शांत झोपता का? लक्ष्मी बैस जरा, मी तुझ्यासाठी खायला आणते काही. नको नको, मला जायचंय. अगं एवढी काय घाई आहे? बैस ना थोडं, जाशील. अगं कॉलेजमध्ये जायचंय, हे एका तासामध्ये बंद होईल. नाही तर आता कॉलेजमध्ये काय तुझं? अगं परीक्षा आल्यात ना, हॉल तिकीट आणायला जायचंय. परीक्षा? आता सगळं नीट संसार सुरू असताना मध्येच काय आलंय? अगं आई तू तुझं बघ बाई, तुझ्या आजल सासूला काही तू शिकायचं म्हणलेलं आवडणार नाही. त्यांना नसेल आवडत तर काय झालं, माझ्या बाबांची इच्छा आहे की मी शिकावं. काय हो तुम्ही काय शिकायचं लावून घेतलंय? गावातले भले भले शिकलेले लोक आता म्हशीच्या माग फिरतायत. तुम्ही कुठल्याशी वेगळे दिवे लावणार आहात? शिक्षणाच्या नादात स्वतःच्या चांगल्या संसाराच्या आईस्कोट नाही करून घेतला म्हणजे झालं. तर नको काळजी करू, असं काही नाही होत. माझ्या बाबांची इच्छा आहे ना, म्हणून मी माझं सगळं शिक्षण पूर्ण करेन.
कायम प्रयत्न करत राहील, शिकत राहील. बरं चला मी येऊ, काळजी घ्या. सांभाळून जा. अरे लक्ष्मी, तू कशी काय इकडे? ते मला कळलं कॉलेजमध्ये हॉल तिकीट वाटप होतंय. मला पण हॉल तिकीट मिळालं असतं तर मी परीक्षा दिली असती ना सर. तुझ्यावर बंदी असताना तुला परीक्षेला कसं बसता येईल? हो सर, माहितीये मला रेस्ट्रिकेट केलंय, पण हॉल तिकीट मिळालं असतं तर मी परीक्षा दिली असती ना. वर्ष तरी वाया नसतं गेलं. सर प्लीज काहीतरी करा ना. मला माहितीये माझ्यावर बंदी आहे, पण तेवढीच उठली तर परीक्षा देईल सर मी. सॉरी, तुझा गुन्हा मोठा आहे. कॉलेजमधले पेपर फोडणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. आणि हे प्रकरण जर का वरपर्यंत गेलं ना तर केवढा गोड होईल. त्यामुळे मी काहीही करू शकत नाही. सगळे मलाच विचारतील तुला परीक्षेला बसवलं का. आणि तसंही प्रिन्सिपल सरांनी मला सक्त ताकीद दिली आहे की तुला हॉल तिकीट द्यायचं नाही. सर प्लीज काहीतरी करा ना, प्लीज रिक्वेस्ट करते. आणि पेपरचं म्हणाल ना तर सर मी पेपर नाही फोडले. मी का फोडू सर? सर माझ्या बाबांचं स्वप्न आहे हो, मला लई शिकायचंय. प्लीज सर. तुला परीक्षेला बसायचं असेल ना तर एक मार्ग आहे. हो सांगा ना, तुम्ही जे सांगाल ना ते करायला मी तयार. सांगा. पण मी हे तुला सजेस्ट केलंय, हे कोणाला सांगायचं नाही. नाही सांगत. तुला ट्रस्टींची लेखी परवानगी घेऊन यावी लागेल. ट्रस्टी? हो, त्यांची जर का लेखी परवानगी मिळाली तर तुला हॉल तिकीट पण मिळेल आणि तुला परीक्षेला पण बसता. अहो पण सर ते तर मुंबईला असतात ना. हे बघ, तुला परीक्षेला बसायचं असेल आणि हे जर का वर्ष वाया घालवायचं नसेल तर तुला मुंबईला जावं लागेल. पण सर मी कशी जाऊ? तू आत्ताच बोललीस ना की तू काही करायला तयार आहे. शिक्षणासाठी लोक कुठे कुठे जातात, तुला तर फक्त मुंबईला जायचं आहे. नाही जाऊ हो नाही. नाही तर परीक्षा विषय या पलीकडे मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. सॉरी. लक्ष्मी, काय झालं? आई माझं हे वर्ष वाया झालं. मला नाही बसता येणार परीक्षा. का? अहो मला कॉलेजमधून रेस्ट्रिकेट केलंय ना, पण माझी चूक नव्हती तेव्हा. मग सर बोलले जर परीक्षेला बसायचं असेल तर ट्रस्टिंग कडून परवानगी काढून. कशी काढून आणू परवानगी? माझ्या बाबांचं स्वप्न आहे का मी शिकावं, पण फक्त नोकरीसाठी नाही तर माझे निर्णय मला घेता यावे. मला माझ्या हक्कांची जाणीव व्हावी, माझे अधिकार माझ्या जबाबदाऱ्या मला समजाव्या. म्हणून ते म्हणतात शिकलेल्या पुरी समाजात खूप काही बदल घडवून आणू शकतात. शिकलेली आई घर पुढे नेती म्हणतात ते काही उगाच नाही. माझे बाबा ना लई पुढच्या विचाराचे. आमच्या शिक्षणासाठी त्यांनी लई कष्ट उपासले. लहानपणी ना मी शाळेत जाताना मला नवी पुस्तकं पाहिजे, मला नवी चपला पाहिजे, मला नव्या वह्या पाहिजेत म्हणून अशी जमिनीवर पडून रडायची. तो बाबा म्हणायचे, लक्ष्मी कापसाचा बाजार आला ना का त्यावर घे, नाहीतर करडईचा आला तर त्यावर घे, नाहीतर तुरीचा त्यावर घे. पण नाही घ्यायची. तो मला वाटायचं बाबा लई लबाड आहे, घेऊ घेऊ म्हणतात आणि घेतच नाही. पण तेव्हा कळायचं नाही ना, रानात काही यायचंच नाही तर, आणि आला तरी त्याला काही एवढा बाजारभाव नव्हता. शाळेत गणवेश नाही म्हणून मास्तर लई मारायचे, लई लई अपमान करायचे.
बाबांना जाऊ सांगितलं तर लक्ष्मी या पुढचा बाजार आहे ना त्यामध्ये तुला नक्की नवीन गणवेश घेऊन दे. पण नाही, पैसेच नसायचे ना. पण हा, वह्या पुस्तक आणि पेन यामध्ये कधी कमी नाही पडून देईल. कारण बाबा म्हणतात लक्ष्मी आपण अंगात काय घालतो ना त्याने फरक नाही पडत, पण डोक्यात काय घालतो ना त्यांनी मात्र लई फरक पडतो. पोरी, तुला शिकायचंय ना, पाहिजे तेवढं शिक. कुणी बी तुला अडवणार नाही.